गोरक्षनाथ मदने सर आज आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांची प्रथमतः आभार. आजचा हा पत्रकार सोहळा यशस्वीरित्या पार पडला त्याबद्दल वैष्णव मीडियाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. तर ते मात्र राजकारण्यांना असो किंवा प्रशासनाला असो त्यांना ते फार समजत नाही किंवा तो मोठेपणा नसतं की आपलं चुकलंय आणि आपण ते स्वीकारावं. आदरणीय कटक सरांचं मन झालेलं आहे. म्हटलं सर आपण व्यासपीठावर येतो. चौथा स्तंभ म्हणून ग्रामीण भागामध्ये मांडणं वगैरे काही करायचं बोलणं आज अपेक्षा नाही तरी म्हणजे ती कशी करायची पण मला चांगला माहिती त्यांनी माझी परिस्थिती हरकत नाही पण त्याला सामोरे व्हॉइस ऑफ मीडिया संदर्भात जे काही मला सांगायचं ते सगळं आमच्या मध्ये सांगून टाकलं बोलायचं असो. पत्रकारिता ही समाज मन असतं. समाज मनाची जो एक आरसा असतो तो आपल्याला पत्रकारितेतून समाज घडवण्याची जबाबदारी आपल्यावर असते. पण जेव्हा आपल्याला घडवण्याची वेळ येते त्यावेळेला आपल्याला बिघडवणारे जास्त असतात. त्याच्यासाठी बिघडू नये, पत्रकार घडावा जडावा त्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना झाली आहे आणि व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारितेच्या मूल्यांना नेहमी सलाम करत आलेली आहे. पत्रकारांचे जे प्रश्न असतील तर प्रत्येक प्रश्नासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही सतत प्रयत्नशील असते. याचा अनुभव आपल्या अनेकांना यापूर्वी आलेला असेल, आलेला नसेल या भविष्यात येईल. थोडं मी जास्त काही बोलणार नाही, एवढं बोलतो. त्या ज्ञानामध्ये त्यांचे मला आभार मानतो आणि त्यांना असं पडले आपण आभार मानतो. या ठिकाणी अक्षय त्यांनी मला धन्यवाद दिले. अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. पाठीमागे ते बरेच मोठे करीत पाठीमागे काही पत्रकार आले होते. त्यांनी मागणी केली की या संदर्भामध्ये पत्रकार भवन पाहिजे आणि अशा पद्धतीने संकल्पना त्यांनी मागणी होती आणि तेही आम्ही नक्कीच या ठिकाणी आम्ही करूच कुठल्या परिस्थितीत. काम करताना माझं काम एवढं असं आहे की निवडणुकीपर्यंत निवडणूक ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी त्याचा विषय संपलाय. या शहरात राहणार नागरिक, या तालुक्यात राहणार नागरिक, हा प्रत्येक माणूस माझा नागरिक आहे आणि शेवटी लोकप्रतिनिधीचं काम असते. लोकप्रतिनिधीने काम करताना राजकारण हे एक ठराविक वेळेपुरतं राजकारण असायला पाहिजे. ज्यावेळेस लोक तुम्हाला निवडून जातात त्यावेळेस तुमची नैतिक जबाबदारी की त्या लोकांची सेवा करणं, त्या लोकांच्या पायातून सुविधा त्यांना देणं ती तुमची नैतिक जबाबदारी असेल. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. मला मी हे 5 वर्ष मानतो. कुठल्याही माणसाने कुठल्याही पद करायचं ते माझ्यासाठी माझं पद हे 5 वर्ष आहे. परंतु माणूस म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस म्हणून जाणार नाही. म्हणून त्या गोष्टीला जास्त महत्व देतात. आम्हाला म्हणून दिलं पाहिजे आणि रयतेप्रती शेवटी महाराजांचा आदर्श म्हणून आपण जगतोय. रयतेप्रती राजाने काम केलं त्याचा एक जरी कोणी एक माणसाने राजकारण घेतला बराच बदल केला राज्यामध्ये रेशमध्ये जाण्याचं राहणार नाही. म्हणून राजकारण करताना राजकारण ठराविक केलं पाहिजे. शेवटी तुम्हाला ज्या कामाला लोक पाठवतात ती तुमची पहिली नैतिक जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे असं मला वरती तुम्हाला. आज या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राठे साहेब त्याचबरोबर आपले परंतु त्यानिमित्ताने त्यांनाही तुम्ही या ठिकाणी आणलं. त्यांनाही कळलं पाहिजे की आपले जे यजमान आहेत ते नेमके काय करतात, त्यांचा नेमकी कसा सन्मान या समाजामध्ये केला जातो. तर त्यांनाही या ठिकाणी माझ्याकडे त्यामुळे त्यांना आपण या ठिकाणी घेऊन आलो त्याबद्दल काय करतो ते आम्हाला. खरं तर पत्रकारिता करत असताना पत्रकारिता याचा काटेरी मूळ झालेली आहे. पत्रकारितेमध्ये आता हे डिजिटल स्वरूप आल्यानंतर प्रिंट मीडिया असेल, एका बाजूला प्रिंट मीडियाकडे थोडंसं दुर्लक्ष होताना दिसतंय. कारण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा एवढा या ठिकाणी आपण आपले बाकीचे लोक म्हणतात सुळसुळाट झाला. सुळसुळाट कसे अर्थ म्हणता येणार नाही. तर हे लोकशाही जलद असल्याचं उदाहरण आहे. फक्त पत्रकारांनी पत्रकारिता करताना काही आचारसंहिता ह्या मात्र या ठिकाणी पाळल्या पाहिजे. आज आपल्याला बघायला मिळते की पत्रकारांकडे आणि संपादन मंडळी जास्त नाही. कोणी कुठलं चॅनल सुरू करतं की संपादन होतोय. परंतु तसं नाही. पत्रकारिता करत असताना जी काही आचारसंहिता आहे ती पाळूनच आपण या ठिकाणी आचारसंहिता आपलं काम केलं पाहिजे. आणि आपल्या बातमीमुळे आता या ठिकाणी कोणीतरी बोलताना सांगितलं की पत्रकार चांगल्या बातम्या दिल्या कोणी सहसा फोन करत नाही संदेश साहेब. परंतु त्या ठिकाणी चुकीची बातमी किंवा वास्तव मांडलं तर मग मात्र लगेच फोन करतात. हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. परंतु तुमच्यासाठी काही लोक आहेत की पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात
पत्रकारांचा सन्मान करतात, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. त्यामुळेच खऱ्या अर्थाने पत्रकारिता या ठिकाणी अधिक तेजस्वी होताना दिसत आहे. सन्मान या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराचे नगराध्यक्ष आदरणीय मुले साहेब, त्याचबरोबर आपल्या राज्याचे कार्याध्यक्ष आणि सध्या ज्यांच्याकडे कोकण विभागाचा प्रभारी अध्यक्षपदाचा चार्ज आहे ते उमाजी खंडक, त्याचबरोबर माझ्या समोर संगमनेरवरून आलेले जे राज्यातील जे काही आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वीक आहे, महिला वीक असेल, रेडिओ वीक असेल, डिजिटल वीक असेल, रेडिओ वीक असेल, या सर्व वीकचे प्रमुख अमोलजी बनकर सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आपले नाशिकचे जिल्हाध्यक्ष साळुंके साहेब आणि माझ्या समोर बसलेले माझे सहकारी मित्र पत्रकार बांधव. खरं तर बाळशास्त्री आंबेडकरांच्या जन्मदिन दिनानिमित्त आपण हा उपक्रम घेतो. 6 जानेवारीला जरी हा दिन आपण सर्वत्र साजरा करत असतो, मात्र बाळशास्त्री आंबेडकरांचं कार्य मराठी वृत्तपत्रासाठी एवढं दैदिप्यमान असं आहे की 365 दिवस जरी त्यांना वंदन केलं, त्यांचा सन्मान केला तरी तो कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटतं. सुरुवातीला आपण व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना नेमकी काय आहे हे या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ. व्हॉइस ऑफ मीडिया ही जी काही पत्रकार संघटना आहे हे आपल्या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ते मुंबई सकाळचे संपादक राहिलेले आहेत संदीपजी काळे सर यांनी या संघटनेची मोडतोड ठेवली आणि बघता बघता अवघ्या 5 वर्षात ही संघटना 7 समुद्र पार केली. जगातील 57 देशामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचा संदेश पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडियाचं काम सुरू आहे. या संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे तर या संघटनेचं वैशिष्ट्य हे आहे की ही संघटना फक्त पत्रकारांसाठी या ब्रिदावलीवर काम करते. या संघटनेची पंचसूत्री आहे. या पंचसूत्रीमध्ये आपण पत्रकारांचा आरोग्याचा विषय असेल, पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल, पत्रकारांच्या कुटुंबाचा घरकुलाचा विषय असेल, पत्रकारांचा स्किलिंगचा विषय असेल आणि पत्रकारांच्या साथीच्या काही योजना आहेत शासकीय, त्या योजना पत्रकारांना मिळवून देण्यासाठी ही संघटना प्रयत्न करते. इतर संघटना भरपूर आहेत, तर या संघटनेचं वेगळं पण हे फक्त पंचसूत्रीवर आपण काम करतो. म्हणून आज जवळपास 7.5 लाख सभासद पत्रकार या संघटनेमध्ये आहेत. पत्रकारांचा हा पत्रकारांद्वारे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी घालत आहे, चांगले असेल वाईट असेल, बऱ्याचदा वाईट बाबींना जास्त प्रसिद्धी दिली जाते. कारण मार्केटमध्ये तोच माल विकला जातो की जो जास्त तिखट असतो आणि मसालेदार असतो. त्यामुळे चांगल्या बातम्या ज्या आहेत त्या थोड्याशा दुर्लक्षित राहतात. त्यामुळं आपण इथे जेव्हा आपलं सहकार्य मिळावं ही अपेक्षा. का माझ्या संपर्काचे पत्रकार असतील तर त्यांना माझी जी कामाची पद्धत आहे की टेबलवर कागद आल्यानंतर 4 ते 5 मिनिटात मी तो कागद जो आहे तो टेबल मला सोडत असतो निर्णय असेल. त्यामुळं तुमच्या वेळेस ज्यावेळेस ते जाहिरात देतात आणि त्याचे रेट पाहिजे त्यामुळे मार्गाला निर्माण होते. तरी शक्य ते सहकार्य केलं जाईल आणि आमच्या उपक्रमाला प्रसिद्धी जाईल. आज पंचायत समितीचा शोभ आहे, आमच्या आवाज आपला कार्यक्रम होतो, परंतु प्रशासकीय काम जे आहे त्यांचा दाखल झालेला आदेश त्याच्यामुळं काही वेळा मला आणि अधिकाऱ्यांना सुद्धा कार्यालय सोडून फिल्डवर जायचं आहे. सर्व महापुरुष आणि महामानवांना वंदन करतो. आज व्हॉइस ऑफ मीडिया या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाला बोलायची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांना आदर्श गीत ऐकायला नाही सर, परंतु किशोर पाटील साहेब असं व्यक्तिमत्व आहे माझा. मी 90% MIDC आहे, 90% म्हणजे हेटो मोठ्यापासून म्हणजे पेपर आणि मॉडेल असा माझा प्रवास गेल्या 20-25 वर्ष MIDC आहे. आम्हाला असं आहे पाटील साहेब की माळेगाव आणि कमी जास्त 4-5 उद्योग असतात
परंतु या तालुक्यामध्ये आपली इंडस्ट्री, या तालुक्यातले पत्रकार असेल, या तालुक्यातल्या समस्या असेल काही सोशल, अशा लोकांना मदत करणारा हा एक माणूस आहे. त्याचे मी विशेष आभार मानतो. असे लोक पत्रकारिता मला अनेक मान्यवर सांगितले काही जास्त होणार नाही त्यावर, परंतु आज ती पत्रकारी हा मला एक गोष्टी म्हटलं की पत्रकारांनी चांगली बातमी दिली की कोणी शाबास देत नाही आणि वाईट बातमी देतो कारण हो तुझं काय केलं की असं झालं तसं. परंतु तिथे आमच्या सरकार लोक कार्य करणारे पत्रकार असेल आणि ते चांगलं होतं ते एकमेकाचं कनेक्शन राजकीय आणि पत्रकारिता तो सामूहिक काम करणारे लोक जे आहेत याला जागे करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहे. आज या ठिकाणी आपण अनेक मान्यवरांचा मान सन्मान केला, त्यांना उत्कृष्ट पत्रकार वगैरे सर्व उपस्थित झाले. त्या ज्यांना त्यांचे आपण आभार मानतो, ज्यांना नसेल माहिती त्याचे आपण आभार मानतो. या ठिकाणी असे तुम्ही मला फक्त धन्यवाद दिले, अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. पाठीमागे आमचे बरेच गोटेकर येतात, पाठीमागे काही पत्रकार आले होते, त्यांनी मागणी केली की या संदर्भामध्ये पत्रकार बोर्ड लागेल. अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी मांडली होती आणि ते आम्ही नक्की सेट केले आणि रोज कुठल्याही परिस्थितीत काम करताना माझं काम एवढं असं आहे की निवडणुकीपर्यंत निवडणूक ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी त्याचा विषय संपलाय. या शहरात राहणार नागरिक, या तालुक्यात राहणारे प्रत्येक माणूस माझा नागरिक आणि शेवटी लोकप्रतिनिधीचं कामच आहे. लोकप्रतिनिधी काम करताना राजकारण एक ठराविक कुळमुक्त राजकारण असलं पाहिजे. जेव्हा लोक तुम्हाला निवडून जातात त्यावेळेस त्यांनी जबाबदारी की त्या लोकांची सेवा करणं, त्या लोकांच्या पाठी सुविधा त्यांना देणं ही तुमची नेहमी जबाबदारी असेल. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. मला आम्ही पद हे 5 वर्ष मानतो. कुठल्याही माणसाने कुठल्याही पद मिळालं तर ते माझ्यासाठी माझं पद हे 5 वर्ष आहे. परंतु माणूस म्हणजे जोपर्यंत आला तोपर्यंत माणूस होऊन जाणार नाही. म्हणून त्या गोष्टीला असं महत्व राहतात कामाला झालं पाहिजे आणि जनतेत रैतिक शेवटी महाराजांचा अभ्यास करून आपण जगतो. रैतिक पद्धतीने आलेले काम केलं त्याचा एक जरी लोक एक माणसं राजकारण घेतात बराच बदल या राज्यामध्ये यशस्वी झाल्याचं राहणार नाही. म्हणून राजकारण करताना राजकारण ठराविक वेळेपर्यंत केलं पाहिजे. शेवटी तुम्हाला ज्या कामाला लोक पाठवतात ती तुमची पहिली नैतिक जबाबदारी, त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे असं माझं व्यक्ती म्हणणं. आज या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राकेश साहेब, त्याचबरोबर आपले राज्य समन्वय कार्याध्यक्ष आदरणीय कुमार बिर्ला साहेब, त्याचबरोबर राज्य समन्वय गोरविमध्ये अगशीच आपल्याला ज्यांनी चांगले मार्गदर्शन केलं ते आर्थिक अध्यक्ष आदरणीय दिलीप साळुंके, त्याचबरोबर परिस्थिती नारोडी आणि थोडं बसले सर्व मान्यवर आपले पत्रकार देशमुख पण ऐकलं. त्यानंतर अजून अशोकजी पवार विकास अधिकारी म्हणून गेले असते. तर अनेक मान्यवर यांचे घेणार होते, परंतु कुंभमेळ्याची घेऊन असल्यामुळं आणि त्यामुळे काही जण आले नाही. परंतु आजचा चांगला कार्यक्रम झाला. आपण या ठिकाणी आले आपले शहरात होते, आमच्या सर्व तालुक्याच्या पत्रकार बांधवांनी आपले मनाचा आभार मानतो. जी काही गोष्ट असेल ती तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही या शहरामध्ये जनतेची सेवा करणार आहे. जनतेमध्ये पत्रकार आले आणि ओके आले, त्यामुळं जे जे चांगलं करायचं ते चांगलं करण्याचं काम नक्की करेल. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व आभार मानतो. धन्यवाद. माझ्या पत्रकार बंधूंच्या बरोबर असणारे खंबीर सहकार्य देणाऱ्या सर्व महिला भगिनींना आज तसा पाहिला तर माझ्याकरता एक खूप महत्वाचा दिवस. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आहे आणि ती इथे सिन्नरमध्ये कार्यरत खूप चांगल्या प्रकारे आहे. हे एक ग्रुप माझ्याकडे एक जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी आला आणि त्यांनी सांगितलं का आम्ही असा एक कार्यक्रम करू इच्छितो. खूप सुंदर सोहळा आहे, कारण पत्रकारांचा सन्मान किंवा त्यांना कोणी विचारतच नाही, परंतु ते सगळ्यांचं बारीकाईने लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचं बारीक अभ्यास व फोटो काढून जनकल्याणार्थ सर्व परिसरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते करतात. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे सन्मान दिले जात नाही. परंतु या संघटनेचं आज जे डिटेल्समध्ये वाचण्यात आलं
का त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम श्री संतजी काळेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व बाळशास्त्री आंबेडकरांच्या प्रेरणेने सर्व पत्रकार झाले आणि खरंच 37 लोकांचा सत्कार या ठिकाणी करणार आहात हे मला समजलं. त्यावेळेस एकदम खूप सुंदर वाटलं. आज तसं जर पाहिलं तर त्यांनी खूप मोठमोठ्या सर्व व्यक्ती इथे उपस्थित राहण्याकरता बोलवलेले होते. काही कारणास्तव सरकारी अधिकाऱ्यांना येऊ शकले नाही, परंतु गट विकास अधिकारी श्री अशोक भवरी साहेब 5-10 मिनिटाकरता का होत नाही इथे उपस्थिती लावली आणि आपल्याला मार्गदर्शन करून गेले. विठ्ठलराजे उगले एवढा व्यस्त कारभार असताना सकाळी 6 वाजेपासून उठल्यापासून तर रात्री 1-2 किती वाजता त्यांना हे सांगणं कठीण आहे, कारण मी नगरसेवक राहून गेलेलो आहे आणि जे कार्य असतं पूर्ण आपल्या सिन्नर तालुक्याचं आणि सिन्नर गावातलं जाहीर व्यवसायाचं काय घडतं आणि काय नाही हे येताना उशीर काय झालं तर एक आग लागलेली होती आणि ती आग विझवण्याकरता जी व्यवस्था करण्याकरता त्यांनी वेळ घालवला. त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा उशीर झाला सुरू होऊ शकला, काय हरकत नाही. परंतु मित्रांनो, मी पण लक्ष्मीनारायणची बहुउद्देशीय सेवा संस्था या मार्फत आपल्या तालुक्यामध्ये, कारण तालुक्यातले सर्व प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, बऱ्याचशा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक हॉल अभ्यासाकरता तयार केला गेलेला किंवा तुमचा एक कम्युनिटी हॉल म्हणून बनले गेलेले आहे. परंतु तिथे व्यसनी लोक बसलेले असतात किंवा काही जुगारी लोक बसलेले असतात. परिस्थिती खूप खराब त्या परिसरात